गुरुचरित्रानुसार चांगले दिवस येण्यापूर्वी, श्रीमंत होण्यापूर्वी आणि नशीब पालटण्यापूर्वी आपली इष्ट देवता दत्तगुरू आणि माता लक्ष्मी आपल्याला काही सूक्ष्म संकेत देत असतात. पण लक्षात ठेवा, हे संकेत वेळीच ओळखले नाहीत, त्यांचा आदर केला नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. हे संकेत कधी स्वप्नांच्या रूपात येतात, कधी अंतःकरणात अचानक उमटलेल्या शांततेच्या रूपात, तर कधी देवासमोर उभे राहिल्यावर डोळ्यातून आपोआप वाहणाऱ्या अश्रूंमध्ये प्रकट होतात. भक्तीच्या त्या क्षणी मन का भरून येते, हृदय का हलके वाटते आणि देवाची मूर्ती पाहताच डोळे का पाणावतात, यामागे दैवी कृपेचा गूढ संकेत दडलेला असतो. आजची ही कथा अशाच एका साध्या पण निस्सीम भक्ताच्या जीवनातील आहे, ज्याने हे संकेत ओळखले आणि त्याचे आयुष्यच कायमचे बदलले. तुमचे देखील आयुष्य कायमचे बदलू शकते. तुमच्याही नशिबाचे फासे रात्रीत बदलू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रातील ही कथा शेवटपर्यंत ऐकावी लागेल. ही कथा श्रद्धेने ऐकली तर मनातील अस्थिरता शांत होते आणि देवावरचा विश्वास अधिक दृढ होतो. देवाची आठवण होताच डोळ्यात येणारे अश्रू हे कृपेचे संकेत आहेत याची जाणीव होते. जीवनात येणारे सूक्ष्म दैवी संकेत ओळखण्याची बुद्धी मिळते आणि योग्य मार्गाने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. श्रद्धा, सदाचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर गरिबी, चिंता आणि संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगले दिवस येण्यापूर्वी देव आपल्याला आतून तयार करतो यावर ठाम विश्वास निर्माण होतो. या कथेत रमून जाण्यापूर्वी भगवंताची कृपा आणि चांगले दिवस आपल्या जीवनात यावेत यासाठी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, दत्तगुरू माझ्या घरी कृपा करा. आजची कथा मनापासून लाईक करा आणि किमान 3 भक्तांना नक्की आजची कथा शेअर करा, कारण भक्ती वाढवणारा भक्त देवाला अत्यंत प्रिय असतो. जे इतरांना नामाशी जोडतात त्यांच्या जीवनात कृपा अनेक पटींनी वाढते. प्राचीन काळी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावात गोविंद नावाचा एक दरिद्री पण अत्यंत श्रद्धावान भक्त राहत होता. त्याचे घर मातीचे, छपरावर वाळलेल्या काड्यांचे आच्छादन, अंगणात एकच तुळस आणि देव्हाऱ्यात लावलेला छोटासा तेलाचा दिवा एवढीच त्याची संपत्ती. परंतु अंतःकरणात मात्र अढळ विश्वास आणि नामस्मरणाची अखंड ज्योत प्रज्वलित होती. रोज पहाटे तो कोंबड्याच्या आरवण्याआधीच उठे, अंगण स्वच्छ झाडून तुळशीला पाणी घाले, स्नान करून अत्यंत भक्तिभावाने श्री गुरुचरित्र वाचायला बसे. प्रत्येक ओवी तो जणू आपल्या श्वासात सामावून घेत असे. घरात मात्र दारिद्र्याची छाया गडद होत चालली होती. शेतात पीक येईना, गुरे आजारी पडली, सावकाराने कर्जाची मागणी वाढवली. 2 वेळाच्या अन्नाची भ्रांत निर्माण झाली होती. गावातील लोक त्याची थट्टा करत, देवभक्तीने पोट भरते का असे टोमणे मारत. पण गोविंद शांत स्मित करत म्हणे, देव माझी परीक्षा घेत आहे. गुरुकृपा येण्यापूर्वी संकटे येतातच. त्याची पत्नी गौरी ही तितकीच सात्विक. डोळ्यात चिंता असली तरी ओठांवर नामच असे. एका संध्याकाळी घरात धान्याचा एक दाणाही उरला नव्हता. आकाशात ढग दाटले होते आणि वातावरणात उदासी पसरली होती. गौरीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा गोविंदाने तिचे हात हातात घेत हळुवारपणे म्हटले, आपण नाम सोडू नये, कारण अंधार गडद झाला की प्रकाश जवळ येतो. त्या रात्री ती देव्हाऱ्यासमोर अधिक तल्लीनतेने बसली. देवाच्या प्रतिमेकडे एकटक पाहत असताना अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे दुःखाचे होते की आनंदाचे त्यांना कळेना, पण त्या अश्रूंमध्ये एक विलक्षण शांती होती. नाम घेताना कंठ दाटून येई, प्रार्थना करताना छाती हलकी होत जाई. देवाकडे पाहिले की डोळे आपोआप भरून येत होते. जणू अंतःकरणातील मलिनता त्या अश्रूंनी धुतली जात होती. चांगल्या दिवसांची ही पहिली सूक्ष्म चाहू लागली होती. ही त्याला अजूनही उमजले नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला नेहमीपेक्षा लवकर जाग आली. बाहेर मंद शंखानाद ऐकू येत होता. जणू कोणीतरी अदृश्य शक्ती जागवीत होती. दार उघडले तर एक शुभ्र गाय अंगणात उभी होती आणि तुळशीभोवती 2 चिमण्या आनंदाने चिवचिवत होत्या. घरात एक प्रसन्न सुगंध दरवळत होता. गौरी म्हणाली, आज घरात काहीतरी वेगळे भासते. त्या दिवशी वाचन करताना प्रत्येक ओवीवर गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण आता त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती, तर अव्यक्त आनंदाची झुळूक होती. संध्याकाळी एक वृद्ध ब्राह्मण त्याच्या दारी आला आणि म्हणाला, तुझ्या घराभोवती आज दिव्य तेज जाणवते. गोविंद नम्रतेने त्यांच्या चरणी वाकला. त्या रात्री चंद्र अधिक तेजस्वी वाटत होता. वाऱ्यात गंध होता आणि मनात एक दृढ विश्वास उगवला. संकटे अजूनही असली तरीही गुरुकृपेचे संकेत प्रकट होत आहेत. दारिद्र्याच्या अंधारातही आशेची पहिली किरण उमलली होती. ज्यांच्या अंतःकरणात अशीच भक्ती जागृत व्हावी, ज्यांच्या प्रार्थनेतून अश्रू ओघळावेत आणि गुरुकृपेची साहूल लागावी असे वाटते, त्यांनी मनोभावे श्री गुरुदेव दत्त असे नामस्मरण करा.
कमेंट बॉक्समध्ये, कारण नामातच कृपेची बीजे सप्त अवस्थेत असतात. गावातल्या त्या शांत पहाटेनंतर गोविंदाच्या आयुष्यात काहीतरी सूक्ष्म पण गूढ बदल घडू लागले. संकटे अजूनही संपली नव्हती. सावकाराचे शब्द अजूनही कठोर होते. घरातील परिस्थिती तशीच होती, पण वातावरण मात्र बदलत होते. पहाट होताच त्याला आपोआप जाग येई. जणू कोणीतरी अदृश्य हाताने त्याला अलगद उठवीत असे. अंगण झाडताना त्याच्या मनात अनामिक आनंद उसळत असे. तुळशीपाशी उभा राहून तो नाम घेत असे, आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू ओघळत असत. हे अश्रू आता त्याला लाजिरवाणे वाटत नव्हते. उलट तेच त्याच्या भक्तीचे अलंकार झाले होते. देवाच्या प्रतिमेकडे पाहिले की छाती भरून येई, कंठ दाटून येई, आणि मन पूर्णपणे परमेश्वर चरणी लीन होऊन जाई. गौरी अनेकदा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणे, "तुमच्या चेहऱ्यावर आजकाल वेगळेच तेज दिसत आहे." गोविंद हसतच उत्तर देई, "नामातच सारा आधार आहे." त्या दिवसापासून घरात विचित्र पण मंगल घटना घडू लागल्या. कोवळ्या पडलेल्या तुळशीला अचानक नवे कोवळे पालवे फुटले. बराच काळ न आलेली चिमण्यांची जोडी रोज सकाळी येऊ लागली. एके दिवशी गावात एक अनोळखी व्यापारी चुकून त्यांच्या दारी आला आणि पाण्याचा घोट मागितला. जाताना त्याने कृतज्ञतेने काही नाणी गोविंदाच्या हातात ठेवली. इतकी छोटी रक्कम होती, पण त्या क्षणी त्यांना आकाशातून पडलेल्या कृपेप्रमाणे वाटली. गौरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गोविंद म्हणाला, "हे दान नाही, हा संकेत आहे." रात्रीच्या वेळी त्याच्या मनात अधिक गूढ अनुभव येऊ लागले. नामस्मरण करताना शरीरात रोमांच उठत, अंगावर शहारे येत. कधीकधी त्याला मंद कस्तुरीसारखा सुगंध जाणवे, जणू देवळातील धूप घरभर पसरला आहे. एकदा तर प्रार्थनेत तल्लीन असताना त्याला वाटलं की देवऱ्यातील दीपज्योत अधिक तेजस्वी झाली आहे. त्या तेजाकडे पाहताच त्याचे डोळे पुन्हा पाणावले. पण त्या अश्रूंमध्ये आता वेदनेचा अंशही उरला नव्हता. ते पूर्ण समर्पणाचे अश्रू होते. गावातील काही वृद्ध म्हणू लागले, गोविंदाच्या घरात आता काहीतरी दैवी घडते आहे. कारण संध्याकाळी त्यांच्या झोपडीभोवती विलक्षण शांतता असे. भांडणाचा, कटू शब्दांचा आवाज कधी ऐकूस येत नव्हता. जणू त्या लहानशा घरात अदृश्य शक्तीने आपले स्थान निर्माण केले होते. गोविंद अधिक नम्र झाला. तो प्रत्येकाला नम्रतेने वागवी. कोणी मदत मागितली तर स्वतः उपाशी राहूनही मदत करी. त्याच्या अंतःकरणातील करुणा वाढू लागली होती. एके रात्री त्याला अर्धवट झोपेत विलक्षण स्वप्न पडले. त्याने पाहिले की विशाल कमळ फुलले आहे. त्यावर मंद सुवर्ण प्रकाश पसरला आहे, आणि त्या प्रकाशातून एक दिव्य स्त्री रूपाची झलक क्षणभर दिसली. चेहरा स्पष्ट नव्हता, पण डोळ्यात अपरंपार करुणा होती. तो दसकून जागा झाला. छातीत धडधडत होती, डोळ्यात अश्रू होते. त्याने लगेच देव्हाऱ्यासमोर जाऊन मस्तक टेकवले. "हे प्रभू, जर हे तुझे संकेत असतील तर मला योग्य मार्ग दाखव," असे म्हणत तो रडू लागला, आणि त्या रडण्यातही एक मधुर शांती होती. पहाटे उठल्यावर त्याला जाणवलं, आता केवळ संकटच नव्हे तर कृपेची साहुल अधिक स्पष्ट झाली आहे. जीवन अजूनही बदललेले नव्हते, पण मन पूर्णपणे बदलले होते. आणि जेव्हा मन बदलते तेव्हाच भाग्य बदलण्याची प्रकृती सुरू होते, हे त्याला अंतर्मनातून उमजू लागले. तुमच्या जीवनातही अशाच सूक्ष्म संकेतांची साहुल लागावी. तुमच्या प्रार्थनेतून समर्पणाचे अश्रू उघळावेत. त्यांनी मनोभावे "जय माता लक्ष्मी" असे कमेंट बॉक्समध्ये नामस्मरण करा. आजची कथा लाईक करा, आणि ज्यांना या कथेची गरज आहे त्यांना ही कथा शेअर करा. कारण भक्तीच्या अश्रूंमध्येच कृपेचे पहिले बीज अंकुरते. भक्तांनो, त्या स्वप्नानंतर गोविंदाचे मन अधिकच गूढ आणि अंतर्मुख झाले. तो कोणालाही स्वप्नाचा तपशील सांगत नव्हता, पण त्याच्या चालण्यात, बोलण्यात, नजरेत एक विलक्षण स्थैर्य आले होते. रोज पहाटे तो स्नान करून श्री गुरुचरित्र वाचायला बसत असे, आणि आता प्रत्येक अध्याय वाचताना त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागत असत. कधी तो अक्षर उच्चारत असे, पण पुढील शब्द कंठातून बाहेर पडत नसे, कारण भावनांनी गळा दाटून येई. गौरी अनेकदा शांतपणे त्याच्या शेजारी बसे. तिलाही जाणवत होते की हे केवळ दुःखाचे रडणे नाही, ही अंतःकरण शुद्ध होण्याची प्रकृती आहे. देवाच्या प्रतिमेकडे पाहताच गोविंदाचे हात आपोआप जोडले जात, डोळे मिटत आणि अश्रू ओघळत, जणू आत्मा स्वतः परमेश्वराशी संवाद साधत होता. त्या दिवसात स्वप्ने अधिक स्पष्ट होऊ लागली. एके रात्री त्याने पाहिलं विशाल सरोवर, त्यावर फुललेली असंख्य कमळे, आकाशात पूर्ण चंद्र, आणि त्या चंद्रप्रकाशात चमकणारा सुवर्णकिरण. त्या सुवर्णकिरणातून एक तेजस्वी स्त्री रूप प्रकट झाले. अंगावर लालसर वस्त्र, हातात कमळ, मुखावर करुणामय स्मित. तिच्या चरणांपाशी 2 शुभ्र हत्ती जल उडवीत उभे होते.
त्या दृश्याने गोविंद स्तब्ध झाला. त्या दिव्य रूपाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि त्या नजरेत इतकी ममता होती की गोविंदाच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले. तो स्वप्नातच म्हणू लागला, माते, मी अयोग्य, तरी तुझी कृपा माझ्यावरच का? आवाज मात्र ऐकू आला नाही, फक्त तिच्या हातातील कमळातून सुवर्ण प्रकाश झिरपत होता. जाग येताच त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. तो लगेच देव्हाऱ्यासमोर जाऊन बसला. देवाच्या प्रतिमेकडे पाहतच त्याचे डोळे पुन्हा भरून आले. आता त्या अश्रूंमध्ये भीती नव्हती, तर अपरंपार कृतज्ञता होती. तो सतत नाम घेत राहिला. गौरीने विचारले, काय झालं? तेव्हा तो हळूच म्हणाला, आज स्वप्नात दैवी दर्शन झाले. तिच्याही अंगावर हे ऐकून शहारे आले. त्या दिवसापासून घरातील वातावरण आणखी मंगल झाले. देव्हाऱ्यातील दीपज्योत अधिक स्थिर भासे. पूर्वी कधी न उमळणारी अंगणातील लहानशी वनस्पती फुलांनी बहरली. एके दिवशी वृद्ध स्त्री म्हणाली, तुमच्या घरासमोरून जाताना मन प्रसन्न होते. गोविंदाला उमगले. दैवी कृपेचे संकेत आता उघडपणे दिसू लागले आहेत. पण तरीही त्याने अहंकाराला स्थान दिले नाही. तो अधिक नम्र झाला, अधिक सेवाभावी झाला. कुणी भुकेला आला तर स्वतःच्या वाट्याचे अन्न तो त्याला देऊ लागला, कारण त्याच्या मनात सतत त्या दिव्य स्त्री रूपाचे स्मरण होत होते. नाम घेताना आता त्याला शरीरभर रोमांच येत. कधी तो एकटाच बसून जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी असे म्हणे, आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा वर्षाव होई. त्या अश्रूंमध्ये एक दिव्य ऊब होती. जणू संकटाचे काळे ढग विरस चालले होते आणि कृपेचा सुवर्ण प्रकाश हळूहळू जीवनात पसरत होता. चांगली दिवस येण्यापूर्वी आत्मा अशा प्रकारे वितळतो, अहंकार धुवून निघतो आणि भक्तीचे अश्रू वाहतात, हे त्याला आता अनुभवाने कळत होते. त्या रात्री तो आकाशाकडे पाहत म्हणाला, हे दैवी शक्ती, मला तुझ्या कृपेचे पात्र बनव. आणि पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यातून समर्पणाचे अश्रू ओघावले. ज्यांच्या जीवनातही असे दैवी स्वप्नांचे संकेत प्रकट व्हावेत, ज्यांच्या भक्तीतून अश्रू वाहू लागावेत, त्यांनी श्रद्धेने भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो, हे माता लक्ष्मीला प्रिय असलेले वाक्य टाईप करा. कारण भक्तीने वितळलेले हृदयच कृपेचे खरे पात्र असते. भक्तांनो, स्वप्नातील त्या दिव्य दर्शनानंतर गोविंदाचे जीवन जणू एका अदृश्य हाताने हळुवारपणे वळवले जाऊ लागले. संकटे अजूनही होतीच, पण आता त्याच्या मनात भीती नव्हती. उलट एक विलक्षण खात्री निर्माण झाली होती की कुणीतरी त्याच्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून आहे. त्यात दिवसात तो देव्हाऱ्यासमोर बसला की त्याला असे जाणवे, जणू देव त्याच्याकडे पाहून हसत आहे, जणू शांत स्वरात त्याच्याशी बोलत आहे. तो डोळे मिटून नाम घेत असे आणि अंतःकरणात एखादा मधुर आवाज उमटे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या स्वराने त्याचे डोळे आपोआप भरून येत, अश्रू गालांवरून ओघळत, पण त्या अश्रूंमध्ये आता केवळ भक्तीचा गोडवा होता. एके सकाळी तो अंगण झाडत असताना त्याच्या उजव्या हाताला सौम्य खाज येऊ लागली. क्षणभर त्याने दुर्लक्ष केले, पण मनात कुठेतरी विचार चमकून गेला, हा काहीतरी शुभ संकेत तर नाही ना? त्या दिवशी गावातून एक जुना ओळखीचा मनुष्य अचानक त्याच्या समोर आला आणि म्हणाला, गोविंदा, तुझी माझ्याकडे जुनी ठेव होती, ती परत देण्यासाठी आलो आहे. त्याच्या हातात काही नाणी होती. रक्कम मोठी नव्हती, पण त्या क्षणी ती आकाशातून पडलेल्या कृपेसारखी भासली. गोविंदाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्याने मनोमन ऐकले, मी तुला विसरलेलो नाही. त्या दिवसापासून घरातील वातावरण अधिकच शांत झाले. पूर्वी क्षुल्लक कारणांवरून होणारी चिडचिड नाहीशी झाली. गौरीच्या बोलण्यात गोडवा आला. देव्हाऱ्यातील दीपज्योत स्थिर आणि तेजस्वी दिसू लागली. कधीकधी घरभर मंद सुगंध पसरत असे. गोविंदाला असे वाटे की जणू अदृश्य चरणांनी घरात प्रवेश केला आहे. तो देवाच्या प्रतिमेकडे पाहे आणि त्याच्या अंतःकरणात स्पष्ट शब्द उमटत, घर स्वच्छ ठेव, मन शुद्ध ठेव आणि वाणी मधुर ठेव, कारण मी तिथेच वास करतो जिथे पवित्रता असते. हे शब्द कुणी उच्चारले नव्हते, पण ते त्याच्या आत्म्यात घुमत होते. एके दिवशी संध्याकाळी तो नामस्मरणात तल्लीन झाला होता. जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असे म्हणताच त्याच्या शरीरात रोमांच उठले. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला, कारण त्याने त्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग अनुभवले होते. ते आठवले जरी तरी त्याला रडायला यायचे. पण जेव्हा जेव्हा तो त्याच्या देवासमोर जाई, तेव्हा त्याच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता भासत. त्या क्षणी त्याला स्पष्ट जाणवलं, जणू कोमल करुणामयी स्वर त्याच्या हृदयात बोलत आहे, तुझे अश्रू मला प्रिय आहेत, कारण ते लोभाचे नाहीत, ते समर्पणाचे आहेत. जेव्हा हृदय पूर्णपणे वितळते तेव्हाच मी त्यात वास करतो. गोविंद थरथरलं. त्याने मस्तक भूमीवर टेकवले. त्या भूमीत त्याला शीतळ स्पर्श जाणवला. गावातील लोकांनाही आता बदल जाणवू लागले.
कुणीतरी म्हणाले, गोविंदाच्या घरातून जाताना मनाला शांती लाभते. एक वृद्ध स्त्री तर म्हणाली, तुझ्या अंगणात पाय ठेवला की जणू देवळात आल्यासारखे वाटते. गोविंद नम्रतेने हसला, पण त्याला ठाऊक होतं ही त्याची कीर्ती नव्हे तर कृपेची साऊल आहे. त्या रात्री त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. विशाल अंधारात तो एकटा उभा होता. अचानक समोर प्रकाशाचा स्तंभ प्रकट झाला. त्या प्रकाशातून करुणामयी स्वर ऐकू आला, तुझे दिवस बदलत आहेत, पण श्रीमंती ही केवळ धनाने नसते, पण मन पवित्र ठेव, अन्न शुद्ध ठेव, स्त्रीचा सन्मान कर, अतिथीला देव मान आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वच्छता राख. मी तिथेच टिकते जिथे सदाचार असतो. आवाज शांत झाला, पण त्याच्या हृदयात ते शब्द कोरले गेले. जाग आल्यावर तो बराच वेळ स्तब्ध झाला, पण आता त्याला कळले की ही केवळ संकेत नाहीत, ही दिशा आहे. देव केवळ दर्शन देत नाही, तो मार्गही दाखवतो. चांगले दिवस येण्यापूर्वी आत्मा असा वितळतो, अहंकार झडतो आणि हृदयात दैवी संवाद सुरू होतो. गोविंदाला जाणवले की संकटांचे ढग विरस चालले आहेत, कारण ज्याच्या मनात आता अढळ विश्वास आणि समर्पणाची अखंड ज्योत प्रज्वलित झाली होती. ज्यांना असे वाटते की देव आपल्याशी बोलावा, आपल्या हृदयात करुणेचा स्वर घुमावा आणि प्रार्थनेतून अश्रू वाहू लागावेत, त्यांनी मनोभावे, श्री स्वामी समर्थ, आई माझ्यावर कृपा करा, माझ्या घरी वास करा, प्रेमानी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, कारण जिथे श्रद्धेचे अश्रू असतात तिथे कृपेचा निवास निश्चित असतो. त्या दिव्य स्वप्नानंतर काही दिवसांनी गावावर दुपारचे कोवळे ऊन पसरले होते. गोविंद अंगणात तुळशीपाशी बसून नामस्मरण करत होता. त्याच्या ओठांवर दिगंबर दिगंबर श्री गुरुदेव दत्त हे नाम होते आणि डोळ्यात शांत अश्रू वाहत होते. अचानक अंगणाच्या दाराशी एक उंच तेजस्वी वृद्ध उभे राहिले. केसांच्या जटा, कपाळावर भस्मरेषा, नेत्रात करुणा आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. गौरी घाबरून उभी राहिली, पण गोविंदाने त्यांना पाहताच आपोआप नम्रतेने मस्तक झुकवले. त्या वृद्धांच्या उपस्थितीत अंगणात जणू शांत प्रकाश पसरला. वृद्ध मंद स्वरात म्हणाले, गोविंदा, हे संकेत तुला मिळत आहेत, पण हे संकेत ओळखणे पुरेसे नसते, त्यांचा अर्थ जाणणे आवश्यक असते. गोविंद थरथरला. आपण कोण असे विचारताच ते हसले आणि म्हणाले, मी प्रवासी आहे, पण जिथे भक्ती असते तेथे मला मार्ग सापडतो. त्यांच्या शब्दात उपदेश नव्हता तर आपुलकी होती. ते पुढे म्हणाले, तू श्री गुरुचरित्र वाचतोस, पण त्यातील तत्व जीवनात आणणे हेच खरे वाचन आहे. गुरुकृपा येण्यापूर्वी आत्मा वितळतो, डोळ्यातून अश्रू वाहतात, मन नम्र होते. हे सर्व तुला अनुभवास येत आहे, हे चांगल्या दिवसांचे प्रारंभ सूचक आहे. परंतु केवळ भक्ती नव्हे तर कर्मशुद्धीही आवश्यक आहे. गोविंदाचे डोळे पुन्हा भरून आले. तो म्हणाला, माझ्या दारिद्र्याचे कारण काय, मी काय करू? तेव्हा ऋषी समान त्या वृद्धाने गंभीर पण प्रेमळ स्वरात सांगितले, दारिद्र्य हे केवळ धनाचा अभाव नसतो, कधी तो विचारांचा अभाव असतो, कधी संयम असा. आजपासून कटू आणि टाळ अन्न शुद्ध मनाने तयार कर. अतिथी आला तर त्याला देव मान, स्त्रीचा सन्मान कर, कारण जिथे स्त्रीचा आदर असतो तिथे लक्ष्मीचाही वास असतो. आणि जे काही मिळेल त्यातील अंश अन्नदानासाठी राख. हे शब्द ऐकताच गोविंदाच्या अंतकरणात जणू कोणीतरी दिवा पेटवला. त्याला जाणवले, देव त्याच्याशी या ऋषींच्या रूपाने बोलत आहेत. वृद्ध पुढे म्हणाले, तुला स्वप्नात कमळ आणि सुवर्ण प्रकाश दिसला. तो संकेत आहे की तुझ्या जीवनात श्री येऊ पाहते, पण श्री स्थिर राहते ती स्वच्छतेत, सदाचारात आणि नम्रतेत. घराचा ईशान्य कोरा पवित्र ठेव, दररोज दीप लाव, तुळशीची सेवा कर. वास्तुशुद्ध असेल तर ऊर्जा शुद्ध राहील. गौरी नम्रतेने त्यांच्या चरणी वाकली. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. वृद्धांनी तिच्याकडे पाहून सांगितले, तुझ्या हातचे अन्न प्रेमाने दे, कारण लक्ष्मी अन्नात वास करते. त्यांच्या शब्दात असा विश्वास होता की अंगणातील वारा देखील स्थिर झाला. क्षणभर ते उठले. गोविंदा आणि गौरी पाणी आणण्यासाठी आत गेले, पण परत येईपर्यंत ते अदृश्य झाले होते. अंगणात केवळ मंद सुगंध आणि अपूर्व शांतता उरली होती. गोविंद स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो देव्हाऱ्यासमोर बसला आणि म्हणाला, हे प्रभू, आज तूच मला मार्ग दाखवलास. त्या दिवसापासून त्याने ऋषींनी सांगितलेले प्रत्येक शब्द आचरणात आणण्याचा संकल्प केला. कटू शब्द पूर्णपणे सोडले. अन्न बनवताना नामस्मरण केले. दररोज संध्याकाळी दीप लावून अंगणात स्वच्छता राखली. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या मनातील अस्वस्थता नाहीशी झाली. त्याच्या चेहऱ्यावर तेज अधिक वाढले. संकटे अजूनही पूर्णपणे दूर झाली नव्हती, पण आता त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य प्राप्त झाले होते. त्या रात्री तो प्रार्थनेत म्हणाला, माते, मला धन देण्यापूर्वी सद्बुद्धी दे. आणि पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यातून समर्पणाचे अश्रू ओघायले. त्याला जाणवले, कृपा जवळ आली आहे, पण ती टिकवण्यासाठी आचरण शुद्ध असले पाहिजे.
ज्यांना आपल्या जीवनातही सदाचाराचा प्रकाश यावा, गुरुकृपेचा मार्ग खुला व्हावा, त्यांनी मनोभावे गुरुचरणी सर्व अर्पण असे कमेंटमध्ये लिहून नामस्मरण करा. कारण जेव्हा आपण समर्पित होतो तेव्हाच कृपा स्थिर होते. ऋषींच्या त्या अद्भुत भेटीनंतर गोविंद आणि गौरीच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू झाला. दारिद्र्य अजूनही होते, पण आता त्यांना त्याची भीती वाटत नव्हती, कारण मार्ग सापडला होता. गोविंद पहाटे उठताच प्रथम अंगण अधिक काळजीपूर्वक झाडू लागला. प्रत्येक कण साफ करताना तो नाम घेत असे. त्याला ऋषींचे शब्द आठवत, जिथे स्वच्छता असते तिथे ऊर्जा स्थिर राहते. अंगणातील तुळशीभोवती त्याने छोटा वेदीसारखा बांध घातला. रोज स्वच्छ पाणी त्याला घालू लागला. देव्हाऱ्याचा ईशान्य कोपरा त्याने विशेष जपला. तेथे दररोज संध्याकाळी स्थिर दीप लावला जाई. दीप ज्योतीसमोर बसताच त्याच्या डोळ्यातून पुन्हा पुन्हा अश्रू येत, पण आता त्या अश्रूंमध्ये एक गोड समाधान मिसळलेले होते. जणू तो योग्य मार्गावर चालला आहे अशी खात्री. गौरीनेही आपल्या हातचे अन्न अधिक शुद्ध भावनेने बनवायला सुरुवात केली. अन्न शिजत असताना ती नाम म्हणे. घरातील भांडी नीट लावली गेली. तुटकी वस्तू बाजूला काढली गेली. दाराच्या उंबरठ्यावर रोज गंध आणि हळदीची रेषा ओढली जाई. गोविंदाला जाणवू लागले की घरातील हवा हलकी झाली आहे. पूर्वीचा जडपणा कमी झाला आहे. जणू अदृश्य शक्ती त्या लहानशा झोपडीला आशीर्वाद देत आहे. एके दिवशी संध्याकाळी दीप लावताना त्याच्या मनात स्पष्ट विचारू म्हटला, घर शुद्ध करत आहेस तसे मनही शुद्ध कर. तो क्षणभर थांबला. त्याने स्वतःच्या अंतःकरणात डोकावले. अजूनही कधीकधी मनात सावकाराविषयी राग येई, परिस्थितीविषयी खंत निर्माण होई. त्या रात्री तो देव्हाऱ्यासमोर बसला आणि शांतपणे म्हणाला, हे दैवी शक्ती, माझ्यातील कटुता काढून टाक. आणि पुन्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे अश्रू आता प्रार्थनेचे झाले होते. पुढील काही दिवसात लहान लहान पण मंगल घटना घडू लागल्या. गोविंद शेतात गेला असता कोवळ्या मातीमध्ये अनपेक्षितरित्या हिरव्या कोंबांची चाहळ दिसली. गावातील एक जुना मित्र अचानक भेटला आणि म्हणाला, तुझ्या प्रामाणिकपणामुळे मला एक काम मिळाले. त्यातील थोडा लाभ तुझ्यासाठीही. ही रक्कम मोठी नव्हतीच, पण ती योग्य वेळी मिळालेली मदत होती. गोविंदाच्या उजव्या हाताला पुन्हा एकदा सौम्य खा झाली आणि त्याला स्मित आले. त्याला जाणवले, संकेत आता स्पष्ट होत आहेत. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले. त्याने पाहिले की त्याचे छोटेसे घर तेजाने उजळले आहे. त्या तेजातून करुणामय स्वर ऐकू आला, मी येत आहे, पण मला टिकवायचे असेल तर. अहंकाराला दाराबाहेर ठेव. स्वच्छता, सदाचार, स्त्रीचा सन्मान, अन्नदान आणि नामस्मरण हे माझे आसन आहे. गोविंद स्वप्नातच रडू लागला. तो म्हणाला, माते, मला तुझ्या योग्य बनव. आवाज मंद झाला, पण त्या शब्दांची छाप त्याच्या आत्म्यावर उमटली. जाग आल्यावर त्याचे हृदय हलके झाले. देवाच्या प्रतिमेकडे पाहताच त्याचे डोळे पुन्हा भरून आले. तो म्हणाला, तू केवळ धन देणारी नाहीस, तू सद्बुद्धी देणारी आहेस. त्या दिवसापासून त्याने दर आठवड्याला थोडे अन्न बाजूला ठेवून गरजूंना देण्याचा संकल्प केला. आश्चर्य म्हणजे जितके तो देऊ लागला तितके त्याच्या घरात कमी पडेनासे झाले. गावातील लोक म्हणू लागले, गोविंदाच्या घरात काहीतरी बदलले, पण गोविंदाला ठाऊक होते हा बदल बाहेरचा नसून आतला आहे. वास्तुशुद्धीने घर बदलले आणि अंतःकरण शुद्धीने भाग्य बदलू लागले. संकटे पूर्णपणे संपली नव्हतीच, पण आता त्याला खात्री होती की चांगले दिवस दाराशी उभे आहेत. ज्यांना आपल्या घरात आणि मनात अशी शुद्धता आणायची आहे, ज्यांना दैवी कृपा स्थिर करायची आहे, त्यांनी मनोभावे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, माझे घर पवित्र हो, माझे मन शुद्ध हो, आणि तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्या भाग्यात असेच चमत्कार करणारे व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. भक्तांनो, वास्तुशुद्धी आणि मनशुद्धीचा संकल्प केल्यानंतर गोविंदाच्या जीवनात एक नवी कसोटी सुरू झाली. कारण दैवी कृपा जवळ येते तेव्हा ती प्रथम भक्ताची पात्रता तपासते. एके दिवशी सावकार स्वतः त्याच्या दारी आला. त्याचा स्वर कठोर होता. कर्ज फेडशील की नाही असा प्रश्न त्याने रोकटोक विचारला. पूर्वीचा गोविंद असता तर त्याच्या मनात भीती उसळली असती, पण त्या दिवशी त्याने शांतपणे नम्रतेने उत्तर दिले, मी प्रयत्न करीत आहे, मी अन्याय करणार नाही. त्याच्या स्वरात राग नव्हता, कटुता नव्हती. सावकार क्षणभर गोंधळला, कारण अपेक्षित प्रतिक्रिया त्याला मिळाली नाही. त्या रात्री गोविंद देव्हाऱ्यासमोर बसला. दीपज्योतीकडे पाहत असताना त्याच्या मनात पुन्हा तोच करुणामय स्वर उमटला, कटुतेवर संयमाने विजय मिळव, कारण जिथे क्षमा असते तिथेच मी स्थिर राहते. हे शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं की ही केवळ बाह्य परीक्षा नाही, तर अंतःकरणाचीही परीक्षा आहे. काही दिवसांनी गावात एक भुकेला प्रवासी आला. घरात त्या दिवशी फक्त 2 भाकऱ्या होत्या. गौरीने क्षणभर विचार केला, पण लगेच एक भाकरी त्याच्या हातात दिली. गोविंदाने दुसरी अर्धी करून वाटली. त्या प्रवाशाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी आले. तो म्हणाला, तुमच्या घरी दैवी कृपा अखंड नांदो. त्या शब्दांनी दोघांचेही हृदय भरून आले.
त्या रात्री अन्न कमी पडलेच नाही, उलट शेजाऱ्याने अचानक जेवण आणून दिले. गोविंदाला पुन्हा जाणवले, देण्यातच वाढ आहे. दररोज नाम घेताना आता त्याचे शरीर रोमांचित होई. देवाच्या प्रतिमेकडे पाहिले की डोळ्यातून अश्रूंची अखंड धारा वाहे. पण त्या अश्रूंमध्ये आता याचना नव्हती, ती कृतज्ञता होती. तो म्हणे, मला धन नको, तुझी कृपा पुरेशी आहे. आणि त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात गोड शांतता पसरत असे. एकदा तो शेतात काम करत असताना आकाश अचानक ढगांनी भरले आणि हलका पाऊस पडला. बराच काळ कोवड्या पडलेल्या जमिनीने तो पाऊस जणू प्रेमाने पिऊन गेला. हिरवे कोंब उगवू लागले. गोविंदाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिले. त्याला जणू ऐकू आले, धैर्य ठेवणाऱ्याला मी कधीच उपाशी ठेवू शकत नाही. गावातील लोकही आता त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. पूर्वी हसणारे लोक आता त्याच्याकडे सल्ला विचारायला येऊ लागले. पण गोविंदाने मनात अहंकाराला थोडीही जागा दिली नाही. तो अधिक नम्र झाला. त्याला माहीत होतं, कृपा येण्याआधी अहंकार नष्ट होणे आवश्यक आहे. त्या रात्री पुन्हा त्याला सुवर्ण प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून मधुर स्वर आला, तू परीक्षा उत्तीर्ण होत आहेस, पण श्री टिकवायची असेल तर सेवा कधीही थांबवू नको. गोविंद स्वप्नातच रडू लागला. जाग आल्यावर त्याने देव्हाऱ्यासमोर मस्तक टेकवले. अश्रूंनी भूमी ओलावली. आता त्याला खात्री पटली होती, चांगले दिवस केवळ येत नाहीत, ते घडवावे लागतात. सदाचार, संयम, अन्नदान, स्त्री सन्मान आणि नामस्मरण हेच श्रीचे खरे आमंत्रण आहे. ज्यांना आपल्या जीवनातही सदाचाराचा विजय व्हावा, संकटात संयम मिळावा आणि प्रार्थनेतून कृतज्ञतेचे अश्रू वाहावेत, त्यांनी मनोभावे सदाचारानेच श्री येते कृतज्ञ असे म्हणत नामस्मरण करा. कारण जिथे सेवा आणि नम्रता असते, तिथेच दैवी कृपा स्थिर होते. मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. सदाचार आणि नामस्मरणाच्या मार्गावर स्थिर राहिल्यानंतर गोविंदाच्या जीवनात बदल अधिक स्पष्ट दिसू लागले. शेतातील पिके यावेळी भरघोस आली. बराच काळ अडकलेली एक जुनी देणी अनपेक्षितरित्या परत मिळाली. सावकाराचा स्वरही मवाळ झाला. घरात अन्नाची टंचाई उरली नाही, पण सर्वात मोठा बदल धनात नव्हता, तर मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली यात होता. देवाच्या प्रतिमेकडे पाहिले की गोविंदाच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येत, पण आता ते आनंदाचे होते. तो म्हणे, ही सर्व तुझीच कृपा. गावातील लोक म्हणू लागले, गोविंदाचे दिवस पालटले. परंतु तो नम्रतेने उत्तर देई, दिवस नव्हे, मन पालटले. एका रात्री त्याला पुन्हा स्वप्नात करुणामय स्वर ऐकू आला, श्रीमंती आली तरी नम्रता सोडू नकोस. तो जागा झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित होते. त्याला उमगले होते की खरी श्री म्हणजे अंतःकरणातील समाधान. ज्यांच्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत आणि मनातील भीती नाहीशी व्हावी असे वाटते, त्यांनी श्रद्धेने माझ्या घरी लक्ष्मीमाता वास करा टाईप करा. कारण कृपा आधी मनात उतरते आणि मग जीवनात फुलते. त्या वर्षीची अश्विन पौर्णिमा अत्यंत शांत आणि तेजस्वी होती. आकाश निरभ्र होते. चंद्र पूर्ण वर्तुळात उजळून निघाला होता. गोविंदाने त्या रात्री विशेष भावनेने देव्हाऱ्यात दीप लावला. घर स्वच्छ होते. तुळशीपाशी रांगोळी काढलेली होती आणि वातावरणात मंद सुगंध दरवळत होता. तो नामस्मरणात तल्लीन झाला. जय माता लक्ष्मी, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण राधे राधे हे शब्द उच्चारताच त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक देव्हाऱ्यातील प्रकाश अधिक तेजस्वी झाला. गोविंदाने डोळे उघडले तर त्याला क्षणभर संपूर्ण घर सुवर्ण कांतीने उजळलेले दिसले. त्या तेजातून करुणामय दिव्य स्त्रीरूप प्रकट झाले. तेच स्वप्नातील रूप, पण आता अधिक स्पष्ट. हातात कमळ, मुखावर मृदुस्मित, नेत्रात अमर्याद माया. गोविंद आणि गौरी स्तब्ध झाले. दोघेही भूमीवर लीन झाले. त्या दैवी देवी स्वराने घनभर निनाद केला, भक्ती, सदाचार, स्वच्छता आणि सेवा यामुळे मी येथे प्रकट झाली आहे. पण मला टिकवून ठेवायचे असेल तर अहंकाराला स्थान देऊ नकोस, अन्नदान सोडू नकोस, स्त्रीचा सन्मान, कर्म चांगले ठेव, घरातील ईशान्य कोपरा अधिक पवित्र ठेव आणि सर्वात महत्त्वाचे नामस्मरण अखंड ठेव. गोविंदाच्या आणि गौरीच्या डोळ्यातून अश्रूंचा वर्षाव झाला. गोविंद म्हणाला, माते, तूच आमचे सर्वस्व. त्या क्षणी त्यांच्या अंतःकरणात इतकी शांती उतरली की जणू जन्माजन्मांतरीची तृष्णा संपली. काही क्षणात प्रकाश मंद झाला, पण घरातील शांतता आणि आनंद तसाच राहिला. त्या रात्रीनंतर गोविंदाला खात्री झाली, श्री केवळ आली नाही तर कृपारूपाने स्थिर झाली आहे. ज्यांना आपल्या घरात अशीच स्थिर कृपा लाभावी असे वाटते, त्यांनी श्रद्धेने जय लक्ष्मी माता, माझ्या घरी सदैव वास करा प्रेमाने टाईप करा.
कारण जिथे भक्ती आणि नम्रता असते तिथे श्री म्हणजे साक्षात माता लक्ष्मी स्वतः येते. पौर्णिमेच्या त्या दिव्य रात्रीनंतर गोविंदाचे जीवन पूर्णतः बदलले. पण त्याच्या मनात किंचितही गर्व उरला नाही. उलट तो अधिक नम्र, अधिक शांत. घरात आता अन्न, समाधान आणि प्रसन्नता होती. तरीही त्याने नामस्मरणाचा क्रम कमी केला नाही. रोज पहाटे तो देव्हाऱ्यासमोर बसत असे आणि देवाकडे पाहताच त्याच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत. ते अश्रू आता विनंतीचे नव्हते, तर कृतज्ञतेचे होते. एके रात्री त्याला पुन्हा स्वप्नात करुणामय स्वर ऐकू आला. मी तुझ्या घरी वास केला आहे, पण लक्षात ठेव, मला टिकवून ठेवायचे असेल तर या 3 गोष्टी कधीही सोडू नकोस. स्वच्छता, सदाचार आणि सतत नामस्मरण. धन वाढेल, मान वाढेल, पण मनात अभिमान शिरू देऊ नकोस. अतिथीला देवासमान मान. स्त्रीचा आदर राख. कर्म शुद्ध ठेव. अन्नाची नासाडी करू नकोस. घरातील ईशान्य कोपरा पवित्र ठेव. दररोज मला दीप प्रज्वलित कर. आणि जे काही मिळेल त्यातील अंश गरजूंना दे. जिथे दया आणि नम्रता असते तिथेच मी स्थिर राहते. गोविंद जागा झाला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते. त्याने शांतपणे मस्तक टेकवले. त्याला उमगले, श्री टिकवण्याचा मार्ग बाहेर नाही, तो आचरणात आहे. काळ पुढे सरकला. गोविंदाचे शेत समृद्ध झाले. कर्ज फिटले गेले. घरात समाधान नांदू लागले. पण त्याने कधीही आपला जुना साधेपणा सोडला नाही. गावातील लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले. तो मात्र म्हणे, ही माझी किमया नाही, ही भक्तीची आणि सदाचाराची फळे आहेत. आणि खरेच चांगले दिवस येण्यापूर्वी जे संकेत त्याला मिळाले, अश्रू, शांतता, स्वप्ने, ऋषींचा उपदेश, हे सर्व त्याला योग्य बनवण्यासाठी होते. कारण श्री येण्याआधी म्हणजेच माता लक्ष्मी येण्याआधी, आपले दिवस चांगले येण्याआधी हृदय शुद्ध होते, अहंकार झडतो आणि डोळ्यातून भक्तीचे अश्रू वाहू लागतात. ही केवळ गोविंदाची नाही, ती प्रत्येक त्या भक्ताची कथा आहे, जो संकटातही नाम सोडत नाही. जिथे घर स्वच्छ, मन नम्र, वाणी मधुर आणि आचरण पवित्र असते, तिथे माता लक्ष्मी स्वतः मार्ग शोधत येते. ज्यांना आपल्या जीवनात अशीच स्थिर कृपा लाभावी असे वाटत असेल तर त्यांनी मनोभावे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, जय माता लक्ष्मी, सांब सदाशिव, जय माता पार्वती प्रेमाने टाईप करा. कारण नामातच कृपेचे रक्षण आणि स्थैर्य सामावलेले असते. गुरुचरित्रानुसार आणि पुराणानुसार आणि पारंपरिक श्रद्धेनुसार चांगले दिवस येण्यापूर्वी भक्ताला काही सूक्ष्म पण सकारात्मक संकेत मिळतात. हे संकेत दिसू लागले तर समजून घ्या की तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचत आहे आणि जीवनात शुभ परिवर्तनाची चाहूल लागली आहे. विनाकारण मन प्रसन्न आणि हलके वाटणे. देवाची आठवण होताच डोळ्यातून अश्रू येणे. स्वप्नात देव, मंदिर, पिवळा प्रकाश, पांढरा प्रकाश, नदी किंवा कमळ दिसणे. पूजेचा दिवा शांत आणि तेजस्वी जळणे. घरात अचानक सुगंध दरवळणे. तुळस किंवा पवित्र वनस्पती बहरणे. अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागणे. अनपेक्षित आर्थिक मदत मिळणे. चांगल्या लोकांचा सहवास वाढणे. वाईट सवयी आपोआप कमी होणे. घरातील भांडणे कमी होऊन शांतता वाढणे. सकाळी लवकर लवकर उठून नामस्मरण करण्याची ओढ लागणे. देवळात गेल्यावर मन भरून येणे. शुभचिन्हे वारंवार दिसणे म्हणजे शंख, स्वस्तिक, कमळ इत्यादी. अडचणी असूनही आतून ठाम विश्वास वाटणे की सगळं ठीक होईल. दान, सेवा आणि मदत करण्याची भावना वाढणे. पूर्वीचे वाद मिटून संबंध सुधारू लागणे. मनातील भीती कमी करून आत्मविश्वास वाढणे. प्रार्थनेनंतर स्पष्ट दिशा किंवा निर्णय मिळणे. घरात आनंदी वातावरण आणि हास्य वाढणे. अचानक संतवाणी, प्रवचन किंवा आध्यात्मिक ग्रंथांकडे ओढ निर्माण होणे. घरातील वस्तू वारंवार तुटणे थांबणे स्थैर्याचे चिन्ह मानले जाते. योग्य व्यक्ती योग्य वेळी मदतीला उभी राहणे. मदतीला येणे. नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मकता वाढणे. देवाचे नाव ऐकताच अंगावर रोमांच उभे राहणे. पूर्वी जड वाटणारी कामे सहज पूर्ण होणे. घरात शुभकार्याची चर्चा सुरू असणे. वारंवार पिवळे किंवा पांढरे फूल दिसणे हे लोकश्रद्धेनुसार शुभ मानले जाते. दीर्घकाळ अडकलेले पैसे किंवा संधी परत मिळणे. प्रार्थनेच्या वेळी वेळेचे भान विसरणे. घरातील ईशान्य कोपरा अधिक प्रसन्न वाटणे. दीप लावल्यावर ज्योत स्थिर राहणे. अचानक मनात क्षमा आणि करुणा वाढणे. लहान मुलांचे किंवा गायीचे घराजवळ आगमन होणे शुभ मानले जाते. कठीण प्रसंगातही मन धैर्याने स्थिर राहणे.
वारंवार शुभ बातम्या ऐकायला मिळणे, पूर्वीची चिंता हळूहळू कमी होणे, देवासमोर बसल्यावर अंतर्मनात गूढ शांतता जाणवणे, घरात स्वच्छता आणि पवित्रता राखाली असे मनापासून वाटणे, कोणतीही मोठी सकारात्मक घटना घडण्याआधी मनात आधीच शुभ साहूल लागणे, हे संकेत जर तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजून घ्या चांगले दिवस दूर नाहीत. मात्र या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. श्रद्धा, नम्रता, स्वच्छता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच देवकृपा स्थिर राहते. या कथेतील सर्वात मोठा संदेश असा आहे की देवभक्ती ही केवळ शब्दात नसते, ती आचरणात असते. घराची स्वच्छता, मनाचे नम्रता, वाणीची गोडी आणि अन्नाचा सन्मान, स्त्रीचा खरा आदर आणि गरजूंना मदत या साध्या वाटणाऱ्या गोष्टीतच श्रीचे खरे आगमन दडलेले असते. जेव्हा भक्त खऱ्या अर्थाने देवाचा प्रेमात तल्लीन होतो तेव्हा देवाची आठवण झाली तरीही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे अश्रू दुर्बलतेचे नसतात तर कृपेचे संकेत असतात. चांगले दिवस येण्यापूर्वी मन अधिक संवेदनशील होते, अंतःकरण शुद्ध होते आणि देवाशी नाते अधिक घट्ट होते. हाच या कथेचा हृदयस्पर्शी अर्थ आहे. तुमच्या आयुष्यातही असे काही संकेत तुम्हाला जाणवले आहेत का? देवाची आठवण होताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत का? अचानक मनात शांती उतरली आहे का? असे अनुभव तुम्हालाही आले असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. तुमचे अनुभव इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतील. तर अशा प्रकारे ही कथा इथे संपली आहे. आजची कथा सांगताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर कृपया मोठ्या प्रेमाने मला क्षमा करा. तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल अशी मी आशा करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग नक्की व्हा. तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया अशाच एका नवीन हृदयस्पर्शी चमत्कार करणाऱ्या प्रेरणादायी कथेमध्ये. श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त. जय श्रीकृष्ण. राधे राधे. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात असणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम वर्धनाय नमः. ओम नमो हनुमते रुद्रावताराय, सर्वशत्रु संहरणाय, सर्वरोगहराय, सर्ववशीकरणाय, रामदूताय स्वाहा.